नमस्कार महाराष्ट्रातून तमाम माता भगिनींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल तुमच्यासाठी एक जबरदस्त आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची आज सभा झाली। जशी सभा सुरू झाली, महिलांनी त्यांना एकच प्रश्न केला की साहेब आम्हाला तिसरा हप्ता कधी भेटणार आहे। थेट मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना त्यांनी प्रश्न केला। आता साहेबांनी इथं उत्तर देऊन टाकलं की तिसरा हप्ता कधी भेटणार आहे, कोणाला भेटणार आहे आणि कोणाला किती पैसे भेटणार आहे, सर्व आर्टिकल त्यांनी इथं दिलाय। व्हिडिओ पण इथं आलाय, व्हिडिओ पण तुम्हाला दाखवू शकतो। पण त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो जी तुमच्यासाठी अत्यंत गरजेची आहे। ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केला नाही, ज्यांना फॉर्म भरता आला नाही, काही कागदपत्राचा त्यांचं काही अडचण असेल, त्यांनी फॉर्म भरला नसेल, तर अशा महिलांसाठी पण आनंदाची बातमी आहे। आणि ज्या महिलांना 1 रुपया पण भेटला नाही, त्या महिलांसाठी पण आनंदाची बातमी। ज्या महिलांना 3000 रुपये भेटले त्यांना तर पैसे भेटणारच आहे, ज्यांना आतापर्यंत 1 रुपया पण भेटला नाही त्यांच्यासाठी जबरदस्त आनंदाची बातमी साहेबांनी इथं डायरेक्टली स्पष्टपणे सांगून दिलंय। तर हे पूर्ण आर्टिकल तुम्हाला दाखवतो की कसं साहेबांनी इथं स्पष्टपणे सांगितलंय की तुम्हाला कधी पैसे भेटतील, आनंदाची बातमी कुठे आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला पैसे कधी भेटणार आहे, किती भेटणार आहे आणि आनंदाची बातमी काय ते तुम्हाला पुढे समजणार आहे। त्याआधी व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राइब करून टाका आणि बेल आयकॉन ऑलला सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून जे पण नवीन इन्फॉर्मेशन येईल, जी पण नवीन माहिती येईल तुम्हाला लगेच पाहायला भेटून जाईल। तर लगेच व्हिडिओला सुरू करूया। गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा चालू आहे। बघा, जशी लाडकी बहीण योजना सुरू झाली याची सर्वस्व चर्चा सुरू झाली आहे। आता इलेक्शन पण येत आहे, इलेक्शनच्या जोरावर म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी इथं स्पष्ट सांगून दिलंय की इलेक्शन आलं, इलेक्शन झाल्यानंतर योजना बंद होणार नाही, कायमस्वरूपी योजना सुरूच राहणार आहे। विरोधांनी यांच्यावर टीकाही केला की योजना काही लाभणार नाही, योजनेचे काही पैसे वगैरे मिळणार नाही। पण एकनाथ साहेबांनी इथं स्पष्ट सांगून दिलं की किती विपक्षकांनी जोर दिला तरी योजना बंद पडू देणार नाही, कायमस्वरूपी योजना चालूच राहील आणि आमचं सरकार आलं तर कायमस्वरूपी योजना चालूच राहील। बघा, आता या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची मदत केली जात आहे। बघा, महिलांना 1500 रुपयाची मदत केली जात आहे। ज्या गरीब महिला आहेत त्यांना 1500 रुपयाची कडकड माहिती आहे की जर उन्हातानात जर तुम्ही कामाला जात असाल तर तुम्हाला 1500 रुपयाची तुम्हाला जाणीव राहील। पण ज्या महिलांना 1500 रुपये काहीच वाटत नाही, त्या अशा महिलांना 1500 रुपयाची जाणीव राहणार नाही। मुख्यमंत्री साहेबांनी इथं सांगितलंय की गरीब महिला मंडळ यांना अत्यंत 1500 रुपयाची गरज आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांची अडचण असेल ती दूर होऊन जाईल, अशा प्रकारे आम्ही योजना सुरू केली आहे। पुढे बघा, आतापर्यंत एकूण 2 टप्प्यात पात्र महिलांना रक्कम मिळाली आहे। बघा, आतापर्यंत 2 टप्प्यात आपल्याला रक्कम भेटली आहे। 3000 रुपये तुम्हाला मिळाले असतील। जर तुम्हाला 3000 रुपये मिळाले असतील तर कमेंटमध्ये 3000 लिहून पाठवा आणि जर तुम्हाला 1 रुपया पण भेटला नसेल तर तिथं 0 लिहून तुम्ही पाठवू शकता। आणि जर तुमचा अर्ज मंजूर नसेल तेही तुम्ही लिहून पाठवू शकता। मी त्या कमेंटला हायलाइट करून वरती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल की जास्तीत जास्त महिलांचे अर्ज अजून मंजूर झाले नाही, परत मुदत वाढवण्यासाठी आम्ही त्याला हायलाइट पण करण्याचा प्रयत्न करतो। बघा, आता दरम्यान आता तिसऱ्या टप्प्याचे वाटप कधी होणार? बघा, हा सर्वात मोठा प्रश्न आहे, साहेबांना इथं महिलांनी विचारला आहे। याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहत आहे। बघा, राज्यभरात लाडक्या बहिणी याची वाट पाहत आहे की तिसरा हप्ता कधी भेटणार। असे असताना आता राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे। बघा, महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे। आता उद्या 2 दिवसात परत या साहेबांची मीटिंग होणार आहे। मीटिंगमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिला व बाल विकास मंत्री यांच्याकडे चेकही त्यांनी देऊन टाकला। 4600 कोटीचा चेक म्हणजे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडे देऊन टाकला। त्यांची सिग्नेचर पण झाली आहे, फक्त इथं तारीख देऊन टाका। बरोबर, या तारखेला महिलांच्या खात्यात पैसे येऊन जातील असे आव्हान साहेबांनी करून टाकलं। ती तारीख कोणती आहे, कोणत्या तारखेला येणार आहे? पुढे बघा, आता येत्या 29 सप्टेंबर रोजी महिलांना लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। बघा, 29 सप्टेंबर शेवटची जी तारीख साहेबांनी सांगितली ते 29 सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होऊनच जातील। साहेबांना जसंही महिलांनी प्रश्न विचारला होता की तिसरा हप्ता कधी येणार आहे, साहेबांनी इथं मंचवर उभं राहून 29 तारीख ही स्पष्ट करून दिली। 29 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील। बघा,
ही तारीख लक्षात राहू द्या, 29 सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील. आता पुढे बघा, मिळालेल्या माहितीनुसार आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. बघा, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार होती आणि ती संपली पण आहे. बघा, त्या बैठकीत काय झालं काय नाही झालं त्याचं पण आता आपल्याला अपडेट पाहायला भेटून जाईल. ते अपडेट आता नाही भेटणार, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट करून देणार की त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला. चेक तर पास झाला आहे. बघा, 4,600 कोटीचा चेक तर पास झाला आहे, महिलांना याचा लाभ भेटून जाईल. पण त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला आहे, रकमेत वाढ झाली का काय, हे पण आपल्याला कळून जाईल. पण ती माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार. आणि पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन ऑलला सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून जी नवीन तुम्हाला अपडेट येईल ते लगेच तुम्हाला पाहायला भेटून जाईल. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. बघा, याबद्दल निर्णय घेण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत येत्या 29 सप्टेंबर रोजी या योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचे वाटप होणार आहे. बघा, बैठकीत काय होणार आहे म्हणजे सूत्रांनी जसं माहिती दिली 29 सप्टेंबर पर्यंत आपल्याला पैसे भेटून जातील. प्रत्येक महिलांच्या खात्यात पैसे येऊन जातील. आतापर्यंत 1,60,00,000 महिलांना 2 हप्त्याचे पैसे भेटले 3,000 रुपये. आता 2 कोटी महिलांना याचा लाभ भेटणार आहे. म्हणजे उर्वरित ज्या पण महिला आहेत ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांना पण आता लाभ भेटणार होऊन जाईल. 4,500 रुपये त्यांना लाभ भेटणार आहे. आतापर्यंत महिलांना ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांना 4,500 रुपयाचा लाभ भेटणार आहे. आणि ज्या महिलांना 3,000 रुपये भेटले त्यांना 1,500 रुपयाचा लाभ होणार आहे. पुढे बघा आता, तर या हप्त्याचा वाटपीसाठी रायगड येथे कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. त्यावरील राज्य मंत्रिमंडळाची बैठकी चर्चा होणार आहे. बघा, 3रा हप्त्याची वाटप जे होणार आहे ते रायगड येथे कार्यक्रमाद्वारे तिथं एक बटन दाबला जाईल. जसे साहेब तिथं बटन दाबतील आपल्या खात्यात म्हणजे तुमच्या खात्यात लगेच पैसे जमा होऊन जातील. बघा, फायनल डिसिजन म्हणजे रायगड इथे कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये डायरेक्टली तुम्हाला तुमच्या डेबिटीद्वारे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील. पुढे बघा आता, तर या तारखेपर्यंत तुम्हाला पैसे भेटून जातील. साहेबांनी इथं स्पष्ट सांगून दिलं आहे की तुम्हाला 29 सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील. आणि महिलांसाठी ज्या महिलांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी देऊन दिली की 4,500 रुपये तुम्हाला भेटून जातील. बरेचसे कमेंट असे येत होते की आम्हाला आता 1,500 रुपयेच भेटतील का आम्हाला 4,500 भेटतील. तर साहेबांनी इथं स्पष्ट करून दिलं आहे की तुम्हाला 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आणि 1,500 रुपये ज्या महिलांना 3,000 रुपये भेटले त्यांना 1,500 रुपये भेटणार आहे. आणि सर्वात आधी ज्यांनी KYC अपडेट केली नसेल त्यांनी लवकरच KYC अपडेट करून टाका. जे पण डॉक्युमेंटमध्ये तुमची अडचण असेल 29 तारखेच्या आत करून टाका, जेणेकरून तुमचा फॉर्म लगेच ॲप्रूव्ह होऊन जाईल. ॲप्रूव्ह झाल्यानंतर लगेच तुम्हाला पैसे भेटून जातील. 3 हप्त्याचे पैसे तुम्हाला पण भेटतील. तर अशा प्रकारे साहेबांनी माहिती दिली आहे. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल, ही माहिती जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि नवनवीन अपडेट बघण्यासाठी बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.